जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा, ही तुझी जिंदगी दो क्षणाची नशा, ते जरा आज तू हात हाती तिच्या, जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. मनाला नवे पंख देऊ, पापण्याना नवे स्वप्न देऊ, हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला, फिरसे शिलगावूया रे जरा, हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला, फिरसे शिलगावूया रे जरा. किनारे मुठीत तारे येतील सारे, सुर जीवनाचे खुशाल छेडू जरा, जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. सर्वांना पहिल्यांदा सुस्वागतम करतोय. तुम्ही सर्वांनी आज इथे उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दल सर्वांचे मरगज कुटुंबियांच्या वतीने मी स्वागत करतोय. अर्थातच आजचा अतिशय सुंदर दिवस आहे, अमृत महोत्सवी वर्ष. आज भास्कर काका यांच्या आयुष्यातला अति अविस्मरणीय दिवस आहे. त्यांना 75 वर्ष त्यांनी आयुष्याची पार केलेली आहे आणि त्यानिमित्ताने आज इथे तुम्ही आज सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या आनंदात सहभागी झालेले आहेत. त्याबद्दल मी स्वरूप सावंत तुमचे मनपूर्वक आभार मानतो. मी मालवणीत बोलले ते चालेल कारण सगळे मालवणी असं समजला असा, आणि मी गणकवलीचो असे त्यामुळे आपल्या माणसात मालवणी बोललं तर दिलेली असा, त्यामुळे निमित्ताने मी तुमच्या समोर इथे सूत्रसंचालन करणार आहे. माझं नाव स्वरूप शशिकांत सावंत, कणकवलीचो असे मी आणि डोंबिवलीत राहतोय. पहिले वांडोमध्ये होतोय आणि खाली जरा जोरदार टाळ्या वाजवा जरा सर्वप्रथम. आणि त्या निमित्ताने आज इथे मला सुवर्ण संधी मिळालेली आहे. भास्कर काकांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या या वाढदिवसानिमित्त सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मागा वाटलं भास्कर काकांचा विजय असा म्हणतात की काय, म्हणून मी 5 मिनिटात थांबले. म्हणता काय पक्ष माझी अशी विनंती आहे कणकवलीची की जेव्हा भास्कर काका आणि त्यांची पूर्ण कुटुंब जेव्हा एकत्रित असतील तेव्हा थोडं क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे, क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे, तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. खूप खडतर परिसर होता आणि त्याच खडतर परिस्थितीत भास्कर काकांनी खूप व्यतीत केलं. त्यांनी 34 वर्ष एका कंपनीत काम केलं. ते कंपनीतील कर्मचारी देखील आज आलेले आहेत, त्यांच्यासाठी जर जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे 34 वर्ष त्यांनी एका कंपनीत काम केलं. त्या 34 वर्षाच्या नंतर ते कंपनी अचानक बंद झाली आणि त्या परिस्थितीत सुद्धा खंबीरपणे आपल्या कुटुंबाची साथ दिली, कुटुंबाने देखील साथ दिली आणि त्याचमुळे आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा आज वाढदिवस
सोहळा, अमृत महोत्सवी सोहळा आपण संपन्न करतोय. त्यांनी म्हणतात ना, माणसाने पैसे किती कमावले आणि माणसाने माणसं किती कमावली हे महत्वाचं असतं. आणि हेच तुम्हा सर्वांकडे बघून आज एक अभिमान वाटतोय की तुमच्यासारख्या वर्ग काकांनी कमावलेली आहे. जरा स्वतःसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. एक छोटासा मी गेम घेणार, ज्यांना वाटतं मी लहान, लवकर या. चला, 2, 2.5 पावणे नोट आणायची लगेच, पटकन चला, पटकन आणायचे. 2000 ची नोट. हे माका माहिती आहे. लवकर 2000 आणला. कोणी आणले 2000 ची नोट? अरे यार, चला पटकन. माका नाही ठेवायचं, स्वतःकडे ठेवायचं, स्वतःकडे ठेवायचं, स्वतःकडे ठेवायचं. अरे झोपाली पण कोण रावले अजून? हा, स्वतःकडे ठेवायचं, माका नको बाबा. हा, कोणी आणलं? हा, आता ना माझं नाव काय माहितीये? स्वरूप दादा. स्वरूप दादा समजलं? हाच घे ना. कुठे मम्मी? हुर्रे हुर्रे. लय पण हुशार. कसा माहितीये, ह्या जगात पोरी आणि बायकांपासून कोण जिंकू शकत नाही. कारण महाभारत आणि रामायण कोणामुळे झाला? एका स्त्रीमुळे. चला जा, व्हेरी गुड, थँक्यू. ठेवलेले असेल मी सांगणार, टेन्शन मी मदत करणार. ओके, इथून सुरुवात. 7 मजली जिना, जिन्यावर जिना, 7 मजली जिना, त्यावर चढला भुंगा. त्यावर चढला भुंगा. टिंबटिंबांचं नाव? प्रसाद. हा, प्रसाद रावांचं नाव घेते. प्रसाद रावांचं नाव घेते. टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा. एवढा सिंपल. या. खोबऱ्याच्या चटणीत खोबरं वाटून हा, खोबऱ्याच्या चटणीत खोबरं वाटून सचिनांचं नाव घेते, त्यांची वाट बघून. झाला बाबा, कंटोली गुडा झाला एकत्र. काय 2 मिनिटं थांबा. कसं माहितीये, जेव्हा नोटबंदी माहिती आली, मोदींनी केली नोटबंदी, माहिती आहे ना, नोटबंदी केली, तेव्हा एका उखाण्यावर मोदींनी बंदी आणलेली, शंकराच्या पिंडीवर. मी सांगतो ना नवीन उखाणा, तोच घ्या बाबा, महादेवांसाठी घ्या. शेतकऱ्याच्या पिंडीला बेल घातला वाकून आणि महेशरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. महेश रावांकच विसरले. चला, हा या ऋतू पटकन मस्त मस्त नाव घेते. मी सांगू? ऋतू सुयोग मार्गात. चला मी सांगतो. चला, पिवळे पिवळे हरिण त्याचे पिवळे पिवळे पाय. पिवळे पिवळे हरिण त्याचे पिवळे पिवळे पाय. अभिनेत्री आहेस ना, जरा मोठ्याने बोल ना. पिवळे पिवळे हरिण त्याचे पिवळे पिवळे पाय. पिवळे पिवळे हरिण त्याचे पिवळे पिवळे पाय. सुयोगराव कुठे दिसत नाही. सुयोगराव कुठे दिसत नाही. दुसरी पटवायला गेले की काय? दुसऱ्या पाठवायला गेले की काय बरंच बोललो, म्हणजे काय शिकलं गेलं सुयोग तो. गणेशरावांसाठी आले मी सासरे. हा, 2 डिश आहे. इडली, सांबार, सांबार. यो, गाव गायचं तुमचा? हा, निरुगे गाव. हा, चला, गणपतीत भेटावा का? हा, चला चला. सांबार. हे लहान मुलांनी बघा कुठे गेले ते लहान मुलं सगळी, बघा इकडे या. इडली, सांबार, सांबार. चमचोवरती इलो तरी आऊट आऊट. हा, नाही इलो नव्हतं, अर्धो इलो तुमचं नाव. आता 1 2 3 स्टार्ट. इडली, सांबार, सांबार. इडली, इडली, इडली. कोण कोण आवडायला? चला, आता या दोघींमध्ये कोण कोण? सावंत, तुमचं नाव काय? इडली, सांबार, इडली, सांबार, सांबार, इडली. पुढे तुम्ही सांगत साठी ज्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत त्यांच्या जरा माहिती. या स्वीट कपल साठी जरा जोरदार टाळ्या वाजवा जरा. मस्त सांगते. उखाणं घ्यायचं काकांसाठी. काकांचा वाढदिवस झाला नाही, शंकराची भेटी नाही, दुसरं काय शंकर उखाणं. चला, हा मोठ्याने घ्यावा. चला, भास्कर ओरडता सदा वाटता. परत एकदा. चला, स्वीट एकटा मोठ्याने आवाज नाही पोहोचत त्यांच्यापर्यंत. भास्कररावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून. जरा जोरदार टाळ्या. हा, मान टाकून म्हटलं. चला, अक्षराचे जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्.
भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वरः सदा त्वां च रक्षतु ईश्वरः सदा त्वां च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम् जीवनं तव भवतु सार्थकम् जन्मदिनमिदम् अयि प्रियसखे जन्मदिनमिदम् अयि प्रियसखे शन्तनोतु ते सर्वदा मुदम् शन्तनोतु ते सर्वदा मुदम् सर्वदा मुदम् सर्वदा मुदम् बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है। है दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार